विद्यार्थ्यांनो, या अगोदर आपण गुणोत्तर व प्रमाण या धड्याचे 5 भाग बघितलेले आहेत. तर आज आपण 2-4 दिवसानंतर भाग 6 पाहणार आहोत. त्यामध्ये प्रश्न दिलेला आहे बघा, a/b बरोबर 2/3 आणि b/c बरोबर 6/4. तर a अधिक b छेदात b अधिक c बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आता या ठिकाणी बघा, b आता जर आपल्याला a/b/c जर काढायचं असेल तर b ची किंमत कशी पाहिजे, सारखी पाहिजे. परंतु इथं आहे का बघा, b बरोबर 3 आहे आणि b बरोबर 6 आहे. म्हणून या ठिकाणी a/b बरोबर किती आहे, 2/3. तर याला जर आपल्याला 6 करायचं असेल तर काय करावं लागेल, तर आपल्याला 3 ला 2 ने गुणल्यानंतर आपल्याला किती भेटेल, 6. म्हणून छेदाला 2 ने गुणल्यानंतर अंशालाही 2 ने गुणावं लागते. म्हणून 2 गुणिले 2 बरोबर 4 आणि 3 गुणिले 2 बरोबर 6. कॉमा आता आपल्याला बघा b/c बरोबर किती आलेला आहे, 6/4. मग आता b बरोबर किती आलं, 6. b बरोबर 6. म्हणून आपण आता बघा a/b/c बरोबर बघा, a ची किंमत किती आहे, 4. तसं b ची किंमत 6 इथे आहे आणि b ची किंमत इथेही 6 आहे. म्हणून 4:6:c ची किंमत सुद्धा किती आहे, 4. 4:6:4 बरोबर. आता या किमतीवरून आपल्याला दिलेलं जे काही समीकरण आहे ते सोडवायचं. काय समीकरण दिले, a अधिक b छेदात b अधिक c बरोबर. याची किंमत किती आहे, 4 अधिक b ची किंमत 6, c ची किंमत 4 अधिक b ची किंमत किती आहे बघा, 6 आणि c ची किंमत 4. 4 अधिक 6 किती झाले, 4 अधिक 6 10 आणि परत 6 अधिक 4 10. 10 कटून गेल्यानंतर किती राहील, 1. आपलं उत्तर किती आलं, 1. धन्यवाद.